संडेच्या दिवशी किंवा इतर दिवशी आपल्याला काही स्पेशल करायचं असलं तर हा स्टफ पराठा आपल्याला नक्कीच केला पाहिजे। असा स्टफ पराठा आपण मुलांच्या टिफिनसाठी पण सॉससोबत देऊ शकतो आणि हा एक जरी पराठा आपण खाल्ला तर दुसरा पराठा खायची गरजच लागणार नाही, एवढा हेवी आणि हेल्दी पराठा आहे। तर नमस्कार मंडळी, दीप्स होम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर चला मग या हेल्दी रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ मी 2 कप प्रमाणे घेतलेलं आहे। हे 2 कप प्रमाणे पीठ आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मग थोडं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तुम्हाला जर याच्यामध्ये मळताना तेल टाकायचं असलं तर तेल तुम्ही टाकू शकता तुमच्याप्रमाणे आणि व्यवस्थित मळून मग हे आपल्याला वरून तेल लावून आपल्याला साईडला ठेवायचं आहे। हे आपलं आता मळून झालेलं आहे। आता ह्याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल ऑइल स्प्रेड करायचं आहे आणि 15 ते 20 मिनटासाठी तरी आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे, जेणेकरून ते सॉफ्ट होईल। आणि तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करूया। स्टफिंगसाठी मी हे 2 बटाटे घेतलेले आहेत। हे बटाटे आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत। हे आता हे मॅश केलेले आहेत आणि मग हे घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मोठ्या साईजचा एक कांदा घेतलेला आहे आणि मग 2 मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर। यासाठी आपल्याला मसाले लागणार आहेत। लाल तिखट घेतलेला आहे 1 टेबलस्पून, आमचूर पावडर घेतलेला आहे 3/4 टेबलस्पून, हळद पावडर 1/2 चम्मच आणि जिरा पावडर 1/4 टेबलस्पून, गरम मसाला 1/4 टेबलस्पून आणि थोडंसं हे ओवा आपण टाकतो ना, ओवा खातो ना, तो घेतलेला आहे 1/4 टेबलस्पून। आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे। बटाटा लक्ष असू द्या, बटाटा आपला व्यवस्थित मॅश झाला पाहिजे, मॅश करूनच घ्यायचं आहे प्रॉपरली। आणि मग हे आता हाताने आपण चम्मचने व्यवस्थित नाही होत तर आपण हाताने मॅश करू शकतो, हाताने मिक्स करून घेऊ शकतो, तर हाताने व्यवस्थित मिक्स होऊन जातं। आणि आता हे व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे आणि आता तोपर्यंत आपला पीठ पण रेडी झालेला आहे। हे तुम्ही पाहू शकता, पीठ आपला प्रॉपर झालेलं आहे मऊसूत। आणि आता ह्याचा एक गोळा घेतलेला आहे। आपण हे चपातीसारखं व्यवस्थित लाटून घेऊया। हे व्यवस्थित लाटल्यानंतर थोडं तुमचं जर चिटकत असेल चपाती तर थोडं पीठ लावलं तरी चालेल। आता इथे आपलं चपातीसारखं लाटून झालेलं आहे। आता मध्ये ना सुरीने आपल्याला थोडंसं याची चपातीचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत। पहिला एक भाग करून घ्यायचा, थोडं मध्ये सुरीने हे करायचं आहे, चीर द्यायची आणि मग याच्यावरती आपला बटाट्याचा जो स्टफिंग आहे तो ठेवायचा आहे। जर चिटकत असलं तर थोडासा हाताला ऑइल लावून मग ते हे करायचे स्टफिंग आणि एका साईडला थोडंसं ऑइल लावून मग त्याच्यावरची मिरची पावडर, थोडासा कलोंजी आणि हे थोडीशी कोथिंबीर, हा दुसरा पार्ट झाला। आणि थर्ड पार्ट आपल्याला इथे मी थोडंसं पनीर घेतलेलं आहे, पनीरमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि पनीरचा तिसरा पार्ट झाला आहे। पनीर असं किसून, जो आपल्याकडे पनीर असेल घरात तोच आपल्याला घ्यायचा आहे किंवा बाहेरून आणला तरी चालेल आणि मग किसून तो वापरायचा आहे, किसून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची। आता इथे थोडंसं तेल लावून कांदा ठेवलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि मग हे असे लेयर आपल्याला असे एकावरती एक टाकून मग आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत। मग ते आपला स्टफ पराठा एकदम मस्त बनतो। तर अशा प्रकारे फॉलो केला तर तुमचा स्टफ पराठा अगदी मस्त होणार आहे आणि झाल्यानंतर तर एकदम भारी लागतो। आणि हे पनीर वगैरे हे सगळं ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलात तरी चालेल, फक्त बटाट्याचं स्टफिंग घेतलं तरी चालेल। आता इथे डेकोरेशनसाठी मी थोडी कलोंजी आणि हे टाकलेलं आहे कोथिंबीर, जेणेकरून ते दिसायला पण छान दिसेल आणि आपला पराठा पण खायला पण बरं वाटेल। आता हे व्यवस्थित आपल्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। थोडंसं हे आपलं जाडसर होईल, पण पराठा असंच असतो स्टफिंगवाला, तर त्याचं काय हे नाही। आणि थोडंसं जरी चिटकलं तरी काही हे नाही, हरकत नाही। तुम्ही पाहू शकता आता इथे आपलं व्यवस्थित झालेलं आहे पराठा लाटून। आता इथे गॅसवरती तवा ठेवलेला आहे, तवा तापलेला आहे, त्याच्यावरती ऑइल टाकून मग आपल्याला पराठा टाकायचा आहे।
आणि मग थोडंसं ऑइल टाकूया आणि मग ह्याला थोडं पलटी करून घेऊया आणि मग परत आपल्याला ऑइल टाकायचं आहे। असे आपल्याला सगळे पराठे असेच करून घ्यायचे आहेत। तुम्ही स्टेप वाईज फॉलो केलात तर तुमचे पराठे पण अगदी मस्त होणार आहेत। आणि पनीर याच्यामध्ये गेल्यामुळे अजून हा हेल्दी पराठा झालेला आहे। आपल्या मुलांसाठी तर एकदम परफेक्ट आहे। सॉस बरोबर दिला, टोमॅटो सॉस बरोबर, तर अगदी मजेशीर खातील हे पराठा ती लोकं। ऑइलच्या जागी तुम्ही तुपाचा वापर केलात तर अतिउत्तम। तर मंडळी, आपला पराठा सर्व करण्यासाठी रेडी झालेला आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मंडळी? तुमचा फीडबॅक मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच नव्या रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, टेक केअर।